नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवने एक गोष्ट ठरवलेली आहे, ती म्हणजे एकदा का बाळ जन्माला आलं की या राकेशला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, कारण फुकटा हा राकेश आहे याची वाट लावायची. एवढंच अर्णवने ठरवलेलं आहे. त्याचबरोबर अर्णव ईश्वरीने चांगलीच राकेशची धुलाई केलेली आहे. तर इकडे सुप्रियाला ईश्वरीने एक सल्ला दिलेला आहे, तो म्हणजे स्केच आर्टिस्टकडे जाऊन स्केच काढण्याचा. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच सुप्रिया ज्या पद्धतीने आता वर्णन करत आहे त्या सगळ्यावरून तर ईश्वरीला कळलेलं आहे की नक्की काय झालेलं आहे. कदाचित ती बाई मामी असू शकतात, हा संशय सुद्धा ईश्वरीच्या मनामध्ये आलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे ईश्वरी सांगत असते की अर्णव सरांच्या बाबतीत तुम्ही वाटेल ते आरोप करत आहात. एकदा विचार करायचा होता आरोप करण्याआधी, कारण ज्या माणसावरती तुम्ही आरोप करत आहात तो माणूस त्याच्या ऑफिसमधल्या लेडी स्टाफला तो ऑफिसमध्ये 6च्या पुढे थांबू देत नाही. त्याचबरोबर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स काढलेले आहेत, अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं ईश्वरी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे सगळं ते ऐकत असतात, एवढंच नाही तर अनाथ झालेल्या म्हणजेच आई वडिलांचं क्षेत्र गेलेल्या अर्णव सरांनी कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत ज्याचा विचारही तुम्ही करू शकत नाही, कारण याच अर्णव सरांनी आता लोकांसाठी अनाथाश्रम चालू केलेले आहेत, त्याचबरोबर वृद्धाश्रम. तर इथे ऑफिसमधला जो लेडी स्टाफ आहे त्यांना सांगितलं जातं, तेही पत्रकारांच्या समोर बोलत असतात. त्याचबरोबर आणखी एक ऑफिसमधले सर आहेत, ते बोलतात की आमची मुलं जेव्हा आजारी असतात तेव्हा मात्र आमच्या मदतीला अर्णव सर धावून येतात, कारण आमच्या मुलांना चांगली ट्रीटमेंट मिळावी यासाठी ते प्रयत्न करतात. त्याचबरोबर वनिता अनाथाश्रमाच्या आलेल्या चालिका संचालिका ज्या आहेत त्या तिथे बोलत असतात. त्या म्हणत असतात की अर्णव सर खूप चांगले आहेत, आमच्या मुलांचीही तेवढीच काळजी घेतात. आणि त्या आश्रमातली असलेली एक मुलगी होती, ती म्हणत असते की अर्णव अंकल खरंच खूप चांगले आहेत, आम्हाला काय नको ते पाहतात, आम्हाला चॉकलेट्स घेऊन येतात, आमच्याशी खूप प्रेमाने वागतात, असं सगळं ती सांगत असते. त्यासोबतच इकडे ईश्वरी म्हणते की हे सगळं सांगण्याचा उद्देश काय, तर हे सगळं मला तुम्हाला का सांगावं लागतंय. अर्णव म्हणत असतो की अगं ईश्वरी मी सिंदर, हे सगळं करायची काही गरज नाहीये. तेव्हा ईश्वरीचं मात्र म्हणणं असतं की काही झालं तरीही अर्णव सर एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, आणि ती म्हणजेच की आतापर्यंत आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या, कारण हे सगळं लोकांना सांगण्यासाठी तुम्ही करत नाहीये, पण आज ही लोक तुमच्यावरती आरोप करायला आलेले आहेत. या लोकांना कळलं पाहिजे की तुम्ही आजपर्यंत काय केलेलं आहे, तुम्ही कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, आणि हे जर त्यांना माहीत नसेल तर ते आरोप करायला तयारच आहेत, आणि त्यांना आरोप करायचेच आहेत, म्हणूनच ते इथं आलेले आहेत असं ईश्वरी सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं पत्रकारांची तोंड बंद झालेली असतात. अर्णवचं म्हणणं असं असतं की मिस इंदोर हे सगळं सांगायची गरज नाही. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता पत्रकारांना ईश्वरी म्हणते की आम्हाला माहिती आहे की तुम्हाला कोणीतरी सांगितलं होतं, आणि ब्रेकिंग न्यूज मिळण्याच्या उद्देशाने तुम्ही सगळे इथे धावत आला आणि प्रश्नांचा भडीमार सुरू केला, पण आता हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे. आणि जेव्हा आता मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते की ज्या माणसाने हे सगळं केलेलं आहे त्या माणसाला शोधून काढण्याची मी स्वतःला आता शपथ घेत देते, कारण जोपर्यंत त्या माणसाला मी तुमच्या सर्वांच्या समोर आणत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही असं ईश्वरीने ठणकावून सांगितलेलं असतं. मामा तर पाहतच राहतात, कारण ईश्वरी ज्या पद्धतीने हे सगळं बोललेली असते त्यामुळं मात्र आता इकडे तिथं असलेल्या लोकांमध्ये ईश्वरीबद्दल एक विश्वास निर्माण झालेला असतो. अर्णव सुद्धा पाहत राहतो. ईश्वरीने अर्णवचा हात हातात घेतलेला आहे आणि ईश्वरी म्हणते की जेव्हा त्या माणसाला मी पकडेल तेव्हा तुम्ही सगळेजण या, मग करा ब्रेकिंग न्यूज, जी तुम्हाला हवी आहे ना ती ब्रेकिंग न्यूज तुम्ही बनवा. आता मात्र इकडे ईश्वरी हे सगळं बोलत आहे, अर्णवचा हात हातात घेतलेला आहे. सगळे लोक तिथं सांगत असतात आणि टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. सगळ्यांना एवढा आनंद झालेला असतो, सगळेजण पाहतच राहतात, कारण ईश्वरीने ज्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल केलेली आहे, ईश्वरीने ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यावरून तर स्पष्ट होत असतं की हे सगळं ईश्वरी किती छान बोलत आहे. आणि ईश्वरीने हे सगळं जेव्हा बोलून दाखवलेलं आहे
तेव्हा मात्र ईश्वरीला छान वाटत असतं. अर्णव सरांना तिने आज सगळ्या मीडियाच्या समोर निर्दोष मुक्त केलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की अर्णव सर काय आहेत ते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता पत्रकार पाहत राहतात आणि हे सगळं जे काय आहे ते छान पद्धतीने ईश्वरीने हँडल केलेलं आहे म्हणून सगळेजण आता ईश्वरीचं टाळ्या वाजवून कौतुक करू लागतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र आता बायका त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात. कारण ईश्वरीने अर्णववर वाटेल ते आरोप झालेले होते. ते आरोप एका सेकंदात तिने धुवून टाकलेले असतात आणि अर्णवला त्या सगळ्या आरोपांमधून तिने निर्दोष मुक्त केलेलं असतं. आणि अर्णव सुद्धा पाहत राहतो कारण ही परिस्थिती वाटते तेवढी सोपी नव्हती. एवढ्या छान पद्धतीने मिस इंदोरने हँडल केलेली आहे ते अर्णवच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आता ईश्वरी त्याचबरोबर अर्णव सगळेजण घरात येतात आणि सगळेजण बोलत असतात. तेव्हा आजी म्हणते की खरंच ईश्वरी म्हणजे तू आज जे काय केलंयस ना ते खरंच खूप मोठं आहे. म्हणजे एवढी मोठी गोष्ट तू अशा पद्धतीने हाताळलेली आहे ना, खरंच कळलंच नसतं. आम्ही तर विचारच करत होतो की काय करायचं आणि कसं करायचं, पण तोपर्यंत तू सगळ्या गोष्टी करून टाकल्यास. म्हणजे एवढं कसं जमलं तुला त्या सगळ्या ऑफिसमधली नियमावली मागवणं, त्याचबरोबर त्या आश्रमातल्या संचालिका, त्या मुली, ऑफिसमधला लेडीज स्टाफ यांना सगळ्यांना कसं काय तू बोलवू शकलीस? तुझ्या कसं लक्षात आलं? आकाश सुद्धा म्हणत असतो की हो वहिनी, म्हणजे आमच्या तर लक्षातच आलं नव्हतं. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की मी आणि मामा अविनाश घाबरलंच होतो का काय करायचं कळतच नव्हतं, पण तू तर एक धमाकाच केला. आणि अर्णव खरंच आज तुझ्या पाठीशी तुझी बायको खंबीरपणे उभी आहे ना, म्हणून हे सगळं पॉसिबल होऊ शकलंय. नाहीतर अवघड झालं होतं रे अर्णव. आजची परिस्थिती कशी हाताळायची ना कळतच नव्हतं, पण ईश्वरीने खूप छान पद्धतीने हे सगळं हँडल केलंय असं म्हणत ईश्वरीचं कौतुक केलं जात असतं. खरंच ईश्वरी थँक्यू. आज जर तू नसती तर ही परिस्थिती कशी हँडल करायची हा प्रश्नच पडला होता. तेव्हा मात्र अर्णवला सुद्धा आजी म्हणते की तू सुद्धा ईश्वरीला थँक्यू म्हटलं पाहिजे असं आवर्जून आजीने सांगितलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते तशी काही गरज नाहीये, मी काही एवढं मोठं केलेलं नाहीये. अर्णव सरांनी जे काही काम केलेलं आहे आजपर्यंत तेच मी त्यांना सांगितलंय फक्त, मी दुसरं कुठं काय केलेलं आहे. कारण अर्णव सरांच्या बाबतीत त्यांना काही माहितीच नाहीये म्हणून त्या लोकांनी असे आरोप लावले होते. पण जर आता त्यांना अर्णव सरांच्या बाबतीत कळेल असेल तर प्रॉब्लेम यायचा प्रश्नच नाही असं इकडे स्पष्टपणे आता बोलणं झालेलं असतं. तेव्हा इकडे राकेश मात्र रूममध्ये असतो आणि राकेश सगळी शोधाशोध करून आलेला असतो. राकेश म्हणत असतो नक्की काय केलंय यांनी, कुठे गेला तो मोबाईल, काही झालं तरी आत्ता तो मोबाईल माझ्या हाती लागायला पाहिजे, नाही तर खूप अवघड होणार आहे सगळ्या गोष्टी असा विचार इकडे राकेशच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि राकेश म्हणत असतो की नाही मला आता शोध घ्यावाच लागणार आहे आणि कुठं असेल असं म्हणतो असतो. आणि इकडे रूममध्ये ईश्वरी येते आणि पाहते तर काय सगळ्या रूममध्ये पसारा झालेला असतो आणि सगळ्या वस्तू पडलेल्या असतात. ईश्वरी म्हणते चोरी तर झाली नसेल ना घरात, आणि असं म्हणत ईश्वरी शोध घेते. पण दागिन्यांचे बॉक्स जे असतात ते तसेच असतात. याचाच अर्थ दागिन्यांची चोरी झालेली नाहीये, कोणीतरी वेगळं चालवतं. आता ईश्वरी वरती आलेली असते, तिच्या पाठोपाठ अर्णव सुद्धा रूममध्ये येतो आणि अर्णव सुद्धा आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी पाहतो. त्याला पण धक्का बसतो की हे सगळं काय आहे, हे सगळं कोणी केलंय, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, हा एकच प्रश्न आता उभा राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की म्हणजे, तेव्हा ईश्वरी म्हणते की हो मला सुरुवातीला वाटलं की दागिने वगैरे गेलेत की काय, पण दागिने चोरीला गेलेले नाहीयेत, तरी ते वेगळाच प्रॉब्लेम झालेला आहे. हे लक्षात आल्याबरोबर आता ईश्वरी त्याचबरोबर अर्णव दोघंही विचार करू लागतात. कारण ईश्वरीने सगळे दागिन्यांचे बॉक्सेस वगैरे उघडून पाहिलेलं असतं पण त्याच्यामध्ये तिला दागिने वगैरे दिसत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ईश्वरी अर्णवला फोन लावायचा विचार करते. तेवढ्यात अर्णवही तिथं पोहोचलेला असतो. अर्णव म्हणतो मिस इंदूर हे सगळं काय आहे? ईश्वरी म्हणते हे सगळं कोणी केलंय नाही माहिती, पण याच्यातून काहीच चोरीला गेलेलं नाहीये. मग हे कोणी केलेलं असेल? आपल्या रूममध्ये कोणीतरी येऊन गेलंय, म्हणजेच राकेश येऊन गेलाय का आपल्या रूममध्ये, असं ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की कदाचित. मग तो कशासाठी आला असेल? तर ईश्वरी म्हणते की तो मोबाईलसाठी आला.
ईश्वरीने अगदी बरोबर ओळखलेलं असतं, कारण त्या मोबाईलमध्ये असं काहीतरी आहे, म्हणूनच राकेशला यांच्या रूममध्ये येऊन एवढी झाडाझडती घ्यावी लागलेली असते. यावरती मात्र अर्णव आणि ईश्वरी थांबत नाही, तर धडक आता राकेशच्या रूममध्ये येतात. राकेशच्या रूममध्ये आल्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झालेली असते आणि राकेशचा गळा अर्णव पकडतो आणि म्हणतो की बोल, का केलंस हे सगळं? आणि तू कशावरून तू आमच्या रूममध्ये गेला नव्हतास? तूच गेलेला होता आमच्या रूममध्ये आणि हा सगळा गोंधळ तूच घातलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तूच केलेल्या आहेत असं म्हणत आरडाओरडा सुरू झालेला असतो. तेव्हा राकेश म्हणत असतो, काय रे हे तुझं नेहमीच झालं चिंटुकल्या, कशासाठी मी करेल हे सगळं आणि काय गरज काय मला हे सगळं करायची? आता मात्र या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि मग मात्र धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी हँडल करणं वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती. पण राकेश मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्णवने त्याची कॉलर पकडलेली असते, तर राकेश म्हणतो की हे नेहमीच झालेलं आहे, हे नेहमीच आहे, यायचं माझी कॉलर पकडायची, काय पुरावा काय, मी हे सगळं केलंय ना, पुरावा काय तुमच्याकडे? असं म्हणत या सगळ्या गोष्टींबद्दल तो विचारत असतो. आणि बघ विचार कर, हे जर अंजलीला कळलं तर काय होईल, असं म्हणत राकेशच उलटी धमकी अर्णवला देत असतो. त्यावरती अर्णवचं असं म्हणणं असतं की ताईला समजलं तर काही होणार नाहीये, कारण आता या धमक्यांना मी घाबरत नाहीये, कारण माझ्या ताईच्या बाबतीत काय करायचं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. एवढं सुद्धा अर्णवने ठरवलेलं असतं आणि राकेशची कॉलर पकडलेली असते. ईश्वरीला सुद्धा राग आलेला असतो की सांग काय केलंस तू, आता तुला सोडत नसतो, आता फक्त बाळ होऊ दे, एकदा का बाळ झालं की मग तुझी या घरातून हकालपट्टी, आणि तुझी हकालपट्टी इथं तिथं नाही तर जेलमध्ये होणार, असं सुद्धा अर्णवने ठणकावून सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्णवचं हे बोलणं ऐकल्यानंतर राकेश मात्र पाहतच राहतो आणि हे दोघंही तिथून निघून जातात. तेव्हा ईश्वरी मागे असते, तर लगेच तिला विचारत असतो की का, काय झालं, म्हणजे थांबायचंय का तुला इथं, असं राकेश तिला विचारतो. ईश्वरी पण तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुप्रिया मार्केटमध्ये आलेली असते. तिच्या डोळ्यांसमोरून त्या बाईचा चेहरा काही केल्या हलत नसतो. ती म्हणते, काय झालं, कुठं आहे ती बाई, कोण आहे ती बाई, का आली होती आमच्या आयुष्यात, कशासाठी तिने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, असं सुप्रिया विचार करत असते. तेवढ्यातच इकडे ईश्वरी विचार करत असते की राकेश कशासाठी आला असेल तो, राकेश आमच्या रूममध्ये, काय हेतू काय आहे त्या राकेशचा, आणि त्याला काय हवंय, आणि या सगळ्या गोष्टी तो कशासाठी करतोय, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सुप्रिया आता ईश्वरीला फोन करते. ईश्वरी किचनमध्ये काम करत असते. ईश्वरी सुप्रियाचा फोन उचलते आणि फोन स्पीकरला टाकते. तेव्हा ईश्वरीला ती विचारते, काय झालं ईश्वरी, बरी आहेस ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, आई तू बोल, काय झालं, कुठेस तू? ती म्हणते, अगं मार्केटमध्ये मी, अगं त्या बाईच्या संदर्भात मला कळतच नाहीये की कुठे गेली असेल ती बाई त्या दिवशी, असं काय झालं म्हणून ती बाई पळालेली आहे, हे सगळं घडत असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता ईश्वरी आणि फोनवर बोलत आहे वल्लरी तिथं आलेली असते. ईश्वरी म्हणते, अगं तुला आठवते का, बाबांचे एक मित्र पत्रकार आहेत ना, त्यांच्याकडून आपण फोटो बनवून घेऊया का, म्हणजे एकदा का फोटो बनवून घेतला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो चालेल, अगं माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मग ईश्वरी म्हणत असते, अगं कशी दिसते ग ती बाई? तेव्हा सुप्रिया तिला सांगते की त्या दिवशी ना तिने हिरवी साडी घातली होती, चांगली महागाची साडी होती, आणि त्याचबरोबर दागिनेही घातलेले होते, तिचे डोळे घारे आहेत, केसांचा आंबाड असतो आणि त्याच्यात गजरा सुद्धा असतो. आणि तेवढ्यातच ईश्वरीला पाठीमागून आवाज येतो, काहीतरी पडले असा. मग ईश्वरी म्हणत असते की काय पडलं नक्की, काय झालेलं आहे? आणि ईश्वरी पाहते तर वल्लरी असते. वल्लरीला ईश्वरी विचारते, काय झालं मामी, काही हवाय का? इकडे वल्लरीच्या शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात. तिला कळायचं बंद झालेलं असतं, कारण काहीही झालं तरीही इकडे वल्लरी आता तिथं उभी असते आणि वल्लरी घाबरलेली असते, कारण जर स्केच तयार झालं तर यांना कळणार की मी कोण आहे ते, कारण एका क्षणामध्ये ईश्वरी त्याचबरोबर नम्रता दोघीही ओळखू शकणार माझं स्केच, असं तिला वाटत असतं. त्यासोबतच इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू आहेत तेव्हा मात्र वल्लरीची वाट लागलेली आहे. एवढंच काय तर सुप्रियाने आता सगळं वर्णन केलेलं आहे, नक्की ती बाई कशी दिसते, त्याचबरोबर ती बाई कोण आहे,
कुठं भेटलेली, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एवढ्यावरून तर आता ईश्वरी अंदाज लावायला लागलेली आहे की नक्की कोण असेल, कोणाबद्दल असेल हे सगळं, असा विचार ईश्वरी करत असते. इकडे मात्र ईश्वरी या सगळ्या गोष्टी बोलत आहे आणि त्याच वेळी सगळेजण आता जमलेले असतात. आणि मग अंजलीची तब्येत कशी, अंजलीला मी काय हवं नको ते देणार आहे, त्यांचे लाड पुरवणार आहे, त्यांचं डोळा जेवण छान करायचं आजी म्हणते. तेव्हा तिला अर्णव म्हणतो की 5 स्टार हॉटेल बुक करूया का. त्याच्यावरती आजीचं असं म्हणणं असतं की नाही, नको, घरीच करूया आपण. ईश्वरी म्हणते की हो, पुढच्या आठवड्यातच आपण डोळा जेवण करूया. एकदा का अंजली हॉस्पिटलमधून आली की मग आपल्याला ते करता येईल, असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. तेव्हा राकेश तिथं असतो आणि म्हणतो इथं रोजचं जेवण गोड लागत नाहीये आणि ह्यांना डोळा जेवणाचं पडलंय. काही करून मला तो मोबाईल मिळवावाच लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला कळायलाच पाहिजेत, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि तो मात्र विचार करत असतो. आता त्याला फक्त एवढंच माहिती आहे की तो मोबाईल मिळवायचा आणि तो पुरावा नष्ट करायचा, कारण तेवढ्यावरूनच ही सगळी लोक तिथपर्यंत पोहोचू शकतात, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव, ईश्वरी सगळेजण असतात. आजी म्हणतात की जावई बापू आहेत ना अंजलीची काळजी घ्यायला, त्याच्यामुळं काळजी करायची गरजच नाहीये, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत. आणि जावई बापू करताय ना लाड माझ्या अंजलीचे. तेव्हा ती म्हणतो की हो करतोय ना. मग ईश्वरीला खूप राग आलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राकेश जो आहे तो आता नेमका त्या मोबाईल रिपेअरवाल्याचा फोन आलेला असतो तो उचलतो. आणि जेव्हा त्याचा फोन आलेला आहे तेव्हा राकेश म्हणतो हो झालाय का मोबाईल, हो चालेल मी येतो, असं सुद्धा सांगितलं जातं. आणि राकेश खुश झालेला असतो, तो तिकडे जातो. इकडे अर्णव आणि ईश्वरीने मोबाईल रिपेअरवाल्याला फोन केलेला असतो आणि त्यांच्याकडून त्यांना कळतं की तुम्ही कोणाला पाठवलंय का मोबाईल घ्यायला. आणि अर्णव म्हणतो की नाही, मी नाही पाठवलेलं, कोणाला देऊ नका तुम्ही तो मोबाईल. आणि तोपर्यंत राकेशने तो मोबाईल ताब्यात घेतलेला आहे आणि राकेश तिथून पळालेला आहे. अर्णव ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलाय की हे सगळं काय होऊन बसलं, असं कसं राकेश मोबाईल घेऊन पळालेला आहे, हा प्रश्न पडलेला आहे. आता अर्णव ईश्वरी ही सिच्युएशन कशी हँडल करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.